तिकडे उल्हासनगरमध्ये महापौर पदासाठी शिंदेंच्या शिवसेनेची नवी खेळी अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। उल्हासनगर पालिकेत शिंदेंच्या शिवसेनेचे 37 तर भाजपचे 37 नगरसेवक निवडून आले। अपक्ष नगरसेवकांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेचं संख्याबळ 38 वर पोहोचलं। याचबरोबर वंचितचे 2 नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात आहेत, त्यामुळे उल्हासनगर महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकण्याची शक्यता आहे। उच्च न्यायालयाची परवानगी मिळेपर्यंत दीपक बोराडेंचं मुंबई आंदोलन स्थगित करण्यात आले। धनगर समाज बांधवांनी पोलिसांना सहकार्य करावं असं दीपक बोराडे म्हणाले। 25,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर दीपक बोराडे यांना जामीन मंजूर झाला। दीपक बोराडेंना जालना पोलिसांनी अटक केलेली आहे। 21 जानेवारीच्या मुंबईतील आझाद मैदानाच्या आंदोलनाची परवानगी मुंबई पोलिसांनी नाकारली। त्याच्यामुळे आपण कालच माननीय मुंबई हायकोर्टामध्ये या संदर्भात याचिका टाकलेली आहे। आंदोलन करणं आमचा अधिकार आहे। कोर्टाचा निकाल काय येतो तोपर्यंत आपण तसंही थांबणार होतो। माननीय उच्च न्यायालय जर म्हणेल, परवानगी देईल तर आम्ही मुंबईमध्ये जाऊ, नाहीतर मुंबईमध्ये जाण्याचा प्रोग्राम आमचा आता तोपर्यंतचा रद्द आहे। 2 दिवसात कळेल काय होतंय। 2 दिवसात परवानगी दिली तर जाऊ, नाहीतर 2 दिवसांनी एक राज्यभरातील सर्व बांधवांची बैठक घेऊन पुढील रणनीती आम्ही ठरवू। अहिल्यानगर महानगरपालिकेत भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि त्यानंतर नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक झाली आहे। माजी खासदार सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते नगरसेवकांचा सत्कार करण्यात आलाय। नोंदणीचं प्रक्रिया पार पडल्यानंतर महापौराचं पदाचं आरक्षण निघाल्यानंतर परत एकदा आमदार साहेबांनी मी बसेल आणि दोघांपैकी जे काही समन्वय आमचा यापूर्वी झालेला आहे त्या समन्वयाने आम्ही चालणार आहोत। यापूर्वी झालेला आहे का समन्वय? आमचा सगळा समन्वय यापूर्वी झालेला होता। संख्याबळामध्ये कोणाचं किती येईल यापेक्षा कोणी सत्ता आल्यानंतर काय घ्यायचं आहे हे निर्णय निवडणुकीपूर्वी केले जातात। युती एका विश्वासावर असते आणि त्या विश्वासावरच आम्ही काम केलं आणि त्याच विश्वासाने पुढे जाणार आहोत। सोलापूर महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं अभिनंदन केलेलं आहे। आनंद साजरा करत मुख्यमंत्री फडणवीसांनी जयकुमार गोरेंना पेढा फिरवलाय। सोलापूरच्या विकासाला आणखी गती देण्याचा शब्द फडणवीसांनी जनतेला दिलाय।